रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. ब्राह्मण होऊन गेला. ऐका, लक्ष देऊन ऐका बरं. तो आजमेळ जो आहे ना, तो अत्यंत धार्मिक होता. परंतु आई वडिलांनी एक दिवस त्याला फुलं आणण्यासाठी वनामध्ये पाठवलं आणि त्या वनामध्ये एक स्त्री पुरुषाबरोबर समागम करताना आजमेळनं पाहिली. आजमेळाच्या मनामध्ये पापवासना जागृत झाली. आणि लक्ष देऊन ऐका बसलेले मंडळी, या डोळ्यानं जर कधी वाईट पाहिलं तर अंतकरणामध्ये कामवासना जागृत होते. आणि कानानं जरी वाईट ऐकलं तरी सुद्धा अंतकरणात कामवासना जागृत होत असते. म्हणून कानानं वाईट ऐकायचं नाही आणि डोळ्यानं कधी वाईट बघायचं नाही. त्यानं डोळ्यानं वाईट पाहिलं आणि त्या स्त्रीविषयी त्याला कामवासना जागृत झाली. तो त्या स्त्रीला घरी घेऊन येण्याच्या भावनेनं तिच्या जवळ गेला. तिनं सांगितलं, हे बघ, माझा हा व्यवसाय आहे आणि मी तुझ्या घरी येऊ शकणार नाही. त्यानं सांगितलं, मी तुला धन देतो आणि धन देतो. या लालचीनं ती स्त्री घरी आली. आजमेळाच्या घरी बरेच दिवस राहिली. आजमेळचा त्या ठिकाणी विवाह झालेला होता. पहिले मुलं होते 9. आणि तरी सुद्धा या परस्त्रीला घेऊन आला. पण काही तीर्थयात्रेसाठी, अयोध्येसाठी काही संत मंडळी तीर्थयात्रेला जात आहेत. गावामध्ये लोकांना येऊन विचारलं, आम्हाला एखाद्या वारकऱ्याचं, भगवत भक्ताचं घर सांगा की जेणेकरून आम्ही निवांत राहू शकू. त्यांनी सांगितलं, जरा लोकांनी कुत्सित बुजी आहे ना माने आमच्या गावामध्ये आजमेळ नावाचा मोठा भगवत भक्त, जा त्याच्या घरी, नक्की तो तुमचा सन्मान करील. आणि संत महापुरुष भजन करत करत आजमेळच्या घरी आले की राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम आजमेळाच्या घरी संत महापुरुष भजन करत पोहोचले. आजमेळ जरा बाहेर गेलेला आहे आणि ती वेश्या बाहेर आली आवाजानं आणि म्हणू लागली, संत मायबाप, तुम्ही ज्या द्वारे आले ते चुकीचं दार आहे. संतांनी सांगितलं, चुकीचं असो, आम्हाला माहिती नाही. गावातल्या लोकांनी द्वाराचा पत्ता दिला म्हणून आम्ही पोहोचलो. आम्हाला फक्त आज रात्रभर थांबायचे, भोजन करायचे, भजन करायचे, झोप घ्यायची, आराम केला की आम्ही पुन्हा प्रस्थान करणार आहे. परंतु तिला आनंदही या गोष्टीचा झाला की आज माझ्या घरी संत आले, कारण काही आईचे धार्मिक संस्कार तिच्यावरती होते. बरं माऊली हो,
ती मनातून सामोरे गेली. वा, आनंदाला हे पारावार राहिला नाही, पण स्वतःच्या हातानं मात्र काही बनवून देऊ शकत नव्हती आणि म्हणून तिनं शिदा दिला. संतांनी सुंदर प्रसाद बनवला आणि बनवल्यानंतर त्या ठिकाणी सर्व संतांनी तो प्रसाद सेवन केला. ठाकूरजीला नैवेद्य दाखवला, स्वतः त्या ठिकाणी प्रसाद सेवन केला. आणि आता मात्र संत महापुरुष पुन्हा तीर्थयात्रेसाठी प्रस्थान करणार. रात्रभर आराम केला आणि पहाटे निघणार. तर म्हणलं, अरे ज्याच्या घरी आपण राहिलो त्याचा उद्धारही झाला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या भावनेनं त्यांनी पहाटच्या वेळेला आजामेळ आला आणि म्हणू लागला, रे कोण आहात तुम्ही? म्हणलं, आम्ही संत महापुरुष आहोत, तीर्थयात्रेसाठी चाललेलो आहे. कुणाचं दार आहे तुम्हाला माहिती का? हे आजामेळ आहे का? चोराचं एका डाकूचं असणार हे घर आणि तुम्ही इथं येऊन राहिलात? ते आम्हाला माहिती नाही, पण आम्ही राहिलो, वेगळं काही केलं नाही. प्रसाद बनवला, सेवन केला, भजन केला ना आता आम्ही निघणार. परंतु बायको सामोर आल्या, हो ते संत आहे, आपलं काही मागतही नाही घेतही नाही, तुम्ही का विनाकारण त्यांना त्रास देता? पण संत निघणार तर विचार करतात, अरे खरं तर ज्यांच्या घरी आपण राहिलो त्यांचाही उद्धार झाला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी आजामेळाला बोलवलं, सांगितलं, अरे आम्ही तुमच्या घरी आलो, आता तुझ्या घरी संत आले, संताला कधी रिकाम्या हाताने पाठवू नये, तुला काहीतरी द्यावं लागेल. आजामेळानं सांगितलं, अरे मी चोर, मी लोकांचं चोऱ्या करणार आणि तुम्हाला देणार काय? आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही, तुला काहीतरी द्यावं लागेल. त्यावेळेला आजामेळानं सांगितलं, काय हवंय तुम्हाला? म्हटले, आम्हाला तुझ्या धनाची गरज नाही. तुला किती मुलं आहे? म्हणे 9 आहे आणि 10वा होणार आहे. म्हणे 10व्या लेकराचं नाव नारायण ठेव. आणि संत महापुरुष तीर्थयात्रेसाठी निघून गेले. याला 10वं संतान झालं, त्याचं नाव नारायण ठेवलं. दिवसामागे दिवस निघून गेले, लहानची मोठं बाळ झालं. पण ज्या वेळेला आजामेळाच्या दुराचारी कर्मामुळे त्याला नेण्यासाठी प्रत्यक्ष यमदूत आले, ते 11-11 रूप पाहिलं आणि एकच लहान लेकराच्या नावानं जोरानं म्हणू लागला, नारायण नारायण नारायण. अरे हे संत म्हणतात, अरे खरं तर ते पार्षद म्हणतात, 99 यमदूत म्हणतात की अरे हे तर आपलं गिराईक आहे आणि शेवटच्या क्षणाला नारायण नारायण म्हणतंय. तेवढ्यात देवतांचे पार्षद आले, यमदूतांच्या हातातून घेतला आणि अहो म्हणले, यमदूत म्हणायचे गिराईक आमचं, हे म्हणायचे नाही गिराईक आमचं. शेवटच्या क्षणाला हा नारायण म्हणतो. प्रत्यक्ष महाराज भगवंताच्या धामाला आजामेळ प्राप्त झाला. आजामेळाला जागृती आली, अरे एक क्षण मला संतांची संगती लाभली तर मला नेण्यासाठी आज देवतांचे पार्षद आले. आणि म्हणून आजामेळ म्हणू लागला की संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी, तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी, तेरी किस्मत
वाटत असेल तर संत सान्निध्यामध्ये जा. संत नक्कीच आपल्याला देवापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संतांवरती विश्वास ठेवा. संतांच्या विश्वासात पात्र व्हा. विश्वास पात्रात अधिकारी, अधिकाऱ्यात उत्तम अधिकारी, उत्तम अधिकारात लाडाचं, लाडाच्यात लाडाच्या लेकी व्हा. कारण संतांचं प्रेम खरं तर आपल्यावरती आहे. आणि कसंही असू द्या, बापाचं प्रेम आपल्या लेकीवरतीच असतं. बरं जाऊ दे, मी तर काही सांगितली तर अनेक बाप बसलेले माझ्यासमोर. दादा, बाबा, काका, अगदी प्रामाणिकपणानं सांगा बरं,